मेष रास या आठवड्यात सूर्य धनु राशीत भ्रमण करीत असून मंगळाचा चंद्राशी होणारा योग तुमच्या निर्णय क्षमतेला धार देणारा ठरेल. बुध आणि गुरुचा सकारात्मक दृष्टिकोन मेष राशीच्या जातकांना विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत करेल. काही दिवसातच चंद्राचा लाभस्थानातून प्रवास होत असल्यामुळे अचानक संधी, नवीन ओळखी व मनातील आत्मविश्वास वाढताना दिसेल. मात्र शनीच्या प्रभावामुळे शक्यतो घाई गडबड टाळणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा जबाबदारी वाढवणारा असून वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढणार आहेत, पण तुमची कार्यक्षमता त्यांना समाधान देणारी असेल. काही लोकांना नव्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. बदली किंवा प्रमोशन संबंधी चर्चा सुरू होऊ शकतात. मात्र शब्दांवर नियंत्रण ठेवा. कोणाच्याही बाबतीत अपशब्द वापरू नका. ऑफिसमधील राजकारण व गॉसिपमध्ये अडकू नका, त्यापासून दूर राहा. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संधी आणि सावधगिरी यांचा समतोल राखणारा आहे. नवीन करार किंवा डील्ससाठी योग्य वेळ देणे आवश्यक आहे. मात्र कागदपत्र नीट तपासूनच योग्य निर्णय घ्या. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट केल्यास गैरसमज टळतील. मंगळाचा प्रभाव असल्याने धाडसी निर्णय फायदेशीर ठरू शकतात. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून अभ्यासात सातत्य राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. मात्र अभ्यासात आळस किंवा मोबाईलवर स्क्रीन टाईम वाढवल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं. तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवा. त्याचे योग्य सुपरिणाम आठवड्याच्या शेवटी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. वैवाहिक जीवनात मेष राशीच्या जातकांनी संवादाला खूप महत्त्व देणे आवश्यक आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक असून लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण संयम ठेवा. वादापासून दूर राहा. संवाद साधण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहील. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिक जवळीक वाढवणारा असून जुने गैरसमज दूर होतील. आर्थिकदृष्ट्या मेष राशीच्या जातकांना हा आठवडा मिश्रफल देणारा असून उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील, पण खर्च अचानक वाढू शकतो. घरगुती खर्च, प्रवास किंवा दुरुस्तीवर पैसा या आठवड्यात खर्च होऊ शकतो, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा. कुठलीही गुंतवणूक करताना त्यातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. उधारी देणे किंवा उधारी घेणे शक्यतो ह्या आठवड्यात टाळलेले बरे. आरोग्याबाबत मेष राशीच्या जातकांना हा आठवडा सावधगिरीचा असून डोकेदुखी, रक्तदाब, पचनाशी संबंधित तक्रारी ह्या आठवड्यात डोकोबर काढू शकतात. कामाचा ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमित चालण्याचा व्यायाम करा. योग व प्राणायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही सशक्त राहील आणि येणाऱ्या शारीरिक व मानसिक अडचणी तुम्ही सहज दूर करू शकाल. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे केशरी व लाल. शुभ वार आहे रविवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 21, 23 व 26 डिसेंबर. मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या मंगळवारी गणपतीला एक लाल फूल अर्पण करा आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 18 वेळेला गणपतीसमोर उभं राहून जप करा. शक्य असल्यास मंगळवारी गरजू व्यक्तीस अन्न किंवा लाल वस्तू भेट करा. त्यामुळे मानसिक तणाव कमी होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल.